नमस्कार मित्रांनो, भयकथा विथ जीके या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज घेऊन आलोय खास तुमच्यासाठी एका भयानक गावाची एक थरारक भयकथा, जी ऐकून तुमच्याही अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाही। तर गावाचं नाव होतं पाटसुरे। एक शांत गाव, हिरवळीने न्हाणलेलं, हिरवळीने नटलेलं, पण गावकऱ्यांच्या मनात मात्र एक दहशत कायम वसली होती। गावाच्या पश्चिमेला उभा असलेला मोडकळीस आलेला वाडा, लोक त्याला फक्त भूतवाडा म्हणायचे। तर त्या वाड्याकडे कुणीही सहजासहजी जायचं नाही, दिवसा तरी चालायचं, पण रात्रीच्या वेळेला मात्र तिकडे पाऊल ठेवणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं, असं गावकऱ्यांचं ठाम मत होतं। कारण वर्षानुवर्ष अनेक अनाकलनीय घटना तिथे घडल्या होत्या। कोणी रात्री तिकडे गेलेलं कधीही परत आलं नव्हतं, कोणी आलं तरी वेडसर होऊन गावभर भटकत राहायचं। तर कथा सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती आहे, जर तुम्ही आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन। तर पाटसुरे गावातले दोन धाडसी तरुण, गणेश आणि चंदन, दोघेही घट्ट मित्र होते। थोडे हट्टी आणि सगळ्याच गोष्टींचा उलगडा करण्याची त्यांची आवड होती। गावकरी त्यांना अनेकदा समजवायचे, अरे असल्या गोष्टींच्या नादी लागू नका, असला इपितरपणा सोडा, नाहीतर एखाद्या दिवशी जीवानिशी जासाल। पण त्यांना भूतप्रेत, शाप मंत्र यात कधीच विश्वास नव्हता। चंदन नेहमीच म्हणायचा, भूतभीत काय बी नसतं या, फक्त लोकांना घाबरवायला अशा गोष्टी पसरवल्या जातात। आपण एकदा जाऊन बघूयातच नक्की त्या वाड्यात काय आहे। गणेश थोडा शंकाळू होता, पण शेवटी मित्राच्या हट्टाला तोही नाही म्हणू शकला नव्हता। एका पौर्णिमेच्या रात्री त्याने असं ठरवलं, आज आपण त्या वाड्यात जाऊ। दोघांचं नक्की झालं। एक छोटी बॅटरी, एक लालटन आणि अंगात धाडस घेऊन दोघेही गावाबाहेर पडले। गाव मागे पडत गेलं आणि पुढे फक्त काळोख पसरला होता। आकाशात चंद्र होता, पण ढगांनी त्याला वारंवार झाकलं होतं। रातकिड्यांचा किरसा आवाज, दूरवर श्वानांचे भुंकणे आणि वाऱ्याने हलणाऱ्या पानांचा सळसळता आवाज, या सगळ्यांमुळे वातावरण अधिकच भीतीदायक वाटत होतं। वाडा नजरेसमोर आला। उंच कड्यांच्या काठावर तो उभा होता। त्याला मोठं लोखंडी दार होतं, तेही अर्धवट तुटलेलं। खिडक्यांच्या काचा जणू फुटल्या होत्या, पण तरीही त्या वाड्यात एक विचित्र जिवंतपणा जाणवत होता। जणू आतमध्ये कोणीतरी अजूनही जिवंत आहे आणि कोणीतरी येण्याची वाट बघतोय। आम्ही कसंबसं दार ढकललं आणि घर असा आवाज झाला। आत एकदम थंडगार हवा पसरली होती। गणेशच्या अंगावर मात्र आता शहारे येऊ लागले। चंदन हसतच म्हणाला, काय रे, एवढ्यात घाबरलायस की काय? गणेश काहीही बोलला नाही, पण त्याच्या डोळ्यांनी सगळं काही सांगितलं होतं। वाड्यात पाऊल ठेवताच एक जुना धुळकट वास, भिंतींवर कुळ्यांची जाळी, जमिनीवर तुटकी भांडी आणि सर्वत्र सडलेलं फर्निचर होतं। सर्वात मोठ्या सभागृहात त्यांनी पाऊल टाकलं। तिथे एक प्रचंड मोठं झुंबर लटकत होतं, पण आश्चर्य म्हणजे ते हलकंच उजळलेलं होतं। ना कुठे दिवा होता, ना कुठे वीज, तरी ते मंद प्रकाश टाकत होतं। गणेश थरथरतच म्हणाला, हे बघ, हे काही नैसर्गिक नाही, इथे काहीतरी आहे। चंदन स्वतःला सावरत म्हणाला, चल आतल्या खोलीत जाऊ, कदाचित कुणी इथे राहत असेल। तेवढ्यात मागून पावलांचा आवाज आला। दोघे जरा थबकले। पावलांचा आवाज आता जवळ येत होता, पण तिथे काहीही दिसत नव्हतं। अचानक दारात एक सावली दिसली, उंच, काळसर आणि लाल डोळ्यांची। तिचे डोळे
एकदम रक्तासारखे लाल होते आणि हातात एक कंदील, चेहरा मात्र काळ्या कपड्याने झाकलेला. ती आकृती हळू आवाजात म्हणाली, इथं जे येतात ते परत कधीही जात नाहीत. तुम्ही का आलात? गणेश भीतीने मागे हटला. चंदन मात्र धैर्य दाखवत म्हणाला, आम्हाला फक्त वाड्याचं रहस्य जाणून घ्यायचं होतं. भूतप्रेत काही नसतात असं आमचं मत होतं. त्या आकृतीने हळूवार कंदील उचलला. त्याच्या प्रकाशात भिंतींवर विचित्र आकृत्या आता हळूवार दिसू लागल्या. त्रिकोण, रक्तासारख्या डागांनी काढलेले मंत्र आणि एका स्त्रीचं मोठं चित्र. तिच्या डोळ्यातून लालसर अश्रू उघळत होते. ती आकृती म्हणाली, हा वाडा 100 वर्षांपूर्वी एका अघोरी पंडिताचा होता. त्याने इथे काळ्या विद्या केल्या, माणसांचे बळी दिले, रक्ताचे हवनही केले. पण एका दिवशी गावकऱ्यांनी त्याला जाळून मारलं. तेव्हापासून त्याचा शाप या वाड्यावर आहे. जो कोणी इथे येईल तो त्याच्या खेळात अडकून जाईल. गणेश थरथर कापू लागला. चंदनच्या डोळ्यात मात्र अजूनही जिज्ञासा होती. तो म्हणाला, आम्हाला या वाड्याचं खरं रहस्य उलगडायचं आहे. ते नेमकं काय आहे? आकृती हळूहळू जवळ आली. तिचा चेहरा आता हळूहळू दिसू लागला. तो चेहरा माणसाचा नव्हताच. त्वचा जळालेली, ओठ फाटलेले आणि तिच्या डोळ्यात एक काळी पोकळी. ती अचानक जोरात किंचाळली, मग तयार राहा. या वाड्यातून कोणालाही सुटका नाही. आता तुम्ही या वाड्याचं रहस्य जाणून घ्या आणि कायमचे इथेच राहा. त्या रात्रीनंतर मात्र गणेश आणि चंदन गावात पुन्हा कधीही दिसले नाहीत. गावकरी म्हणतात त्या वाड्याने त्यांचा बळी घेतला. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही भयकथा? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.